काय झालं? काय झालंय, मला वायले राहायचे नाही तुम्हाला. पहिले राहायचे? हा, तुमच्या आई वडिलांचं मी नाही करत. नाही करत? नाही करत. मला नाही घरात राहायचं वैताग आलाय माहिती का. कशाला आले काय माहिती, कशाला लग्न करून दिलं काय माहिती. मला घरचे काम करा, बाहेरचे काम करा, सकाळी उठलं तसं संध्याकाळी झोपण्यापर्यंत कामच येत नसते. हे एक काम सांगन, ते एक काम सांगन, बाहेरचे काम करा, त्यासाठी येतच नसते वापस. ऐ चालली बॅग भरून? हा, तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचे म्हणजे? आपण चालली कुठं तू? बॅग आणि ते भरून मला काय सांगितलं नाही, मला काय बोलली नाही. चालले मी माझ्या माहेर. काय झालं? काय झालं म्हणजे? काय झालं सांग ना. अचानक मला म्हणजे तू विचारलं नाही काय नाही, अचानक बॅग भरली निघायला लागली लगेच. हा, काय झालं? काय झालं म्हणजे? अरे मग काय सांगून जायला काय झालं तुला? अशी मुकाट्या कशाला चालली? मुकाट्या नाही चालले मी. हो, मी चालले आता माझ्या माहेरला. मी आता वापस येणार नाही. जायला जा तू, पण त्याला कारण पाहिजे काय. चालली का म्हण तू? वापस येणार नाही? वापस नाही यायला चालली तू आता? नाही, मी कायमची चालली. काय तुमची इथं आले मुलकरीण बनून राहिले? हो. हा मग ह्याचं काम करा, ते काम करा, घरातलं काम करा, सकाळी उठल्यावर. आता घरची कामं करावंच लागतील ना तुला. घरची काम करावं लागतं. कुठं उठल्यापासून झोपेपर्यंत तेच काम करायचे सगळे. घरची कामं काय आपण नाही करणार? आपली कामं तर का गावातले येऊन लोक करतील का? हा, काय झालं? काय झालंय, मला वायले राहायचे नाही तुम्हाला. पहिले राहायचे? तुमच्या आई वडिलांचं मी नाही करत. नाही करत? नाही करत. कमन नाही करत? कमून नाही करत, मी नाही बरं करत. बरं, आता पण त्यांनी एवढं सगळं आपल्यासाठी केलंय, एवढं मोठं वावर घेतलंय, एवढं मोठं घर बांधलंय. हा, घेतलंय ते काम बी मलाच करायला लावतो. ते नाही स्वतः करत. त्यांना आपल्या एवढं आपल्या बरोबरीने काम होईल का त्यांना? ते आपल्या बरोबरीने काम करू शकतात का? नाही ना करू शकत. मग आता त्यांना आपल्या बरोबरीने काम होत नाही म्हणून आपण वाहिलं राहायचं, त्यांना वेगळं काढायचं. नाही तर मग मी चालले माझ्या माहेराला. मला काय करायचं? म्हणजे तू आई वडिलाला नाही बघणार? नाही बघणार. नाही बघणार. जर तुझ्या भावाने तुझ्या आई वडिलाला तिकडे गावाकडे नाही बघितलं तुझ्या, कस काय नाही बघणार तो? कस काय म्हणजे? आता नाही बघितलं, थोडक्यात नाही बघितलं. जसं तू बोलते की बाबा मी तुमच्या आई वडिलाला नाही बघणार, तसं जर तुझ्या आई वडिलाला जर तुझ्या भावाने तुझ्या वहिनीने अजिबात नाही बघितलं तर तुला कसं वाटन? कसं काय वाटेल म्हणजे? असं कसं करेन ती? बघणार ती म्हणजे? लग्न करून आणले तिला आम्ही. हा, तुम्ही तिला लग्न करून आणले आणि तिचं कर्तव्य बाबा की त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना सांभाळणं, सगळ्या गोष्टी करणं. मग तुझ्या वहिनीने आणि तुझ्या भावाने त्यांना बघितलं पाहिजे आणि तू नाही बघितलं पाहिजे इकडं. म्हणजे त्यांचं कर्तव्य बाबा सांभाळायचं ते सगळं, आहे का नाही? म्हणजे तुझ्या आई वडिलांना तरी काम होतं का? आता ते बसूनच असतात ना जरा. ते काय तुझ्या भावा इतकं वहिनी इतकं काम करतात का? मग ते जमतं. आणि इकडं अरे मग माझे आई वडील आहेत, तुला माझ्या आई वडिला म्हणजे तुझ्या आई वडिलासारखं नाही का दिसत त्यात? बरं, तू तुझ्या घरी असली, तू माहेरला असली, तुझ्या आई वडिलांना तू आता जी वागते असंच वागते त्यांच्यासोबत? त्यांच्यासाठी चहा पाणी करीतच नाही का? त्यांना म्हणते की तुमच्या हाताने करा, हे करा, ते करा. मग असं का म्हणून आपण म्हणजे आपण आपला विचार करताना आपण वेगळा करायचा, दुसऱ्याचा विचार करताना वेगळा करायचा. आणि उद्या तुझ्याच भावाने जर घराच्या बाहेर काढलं त्यांना आणि अनाथाश्रमामध्ये ठेवलं, तुला कसं वाटेल बरं? कसं काय काढेन तो बरं? कसं काढीन म्हणजे? आता जर तू काढू शकते म्हणल्यावर तू कमन नाही काढू शकत? आणि तुझ्या वहिनीने तरी कमन सांभाळ त्यांना? काय संबंध आहे वहिनी सांभाळायचा? काय संबंध म्हणजे? खाती पिती त्याच घरात ती. खाती पिती तू पण खाती पिती तसं तू थोडंच उपाशी पोटी काम करते दररोज, तुला लागत नाही काही? दुसऱ्याकडून आपण अपेक्षा ठेवतो ना, तर आपण बी तसे कामं केली पाहिजे. तर नुसत्या लोकांकडून अपेक्षा नसते ठेवायच्या. आणि जशी करणी ना तशीच भरणी असते. तू जर अशी वागली ना तर त्यांच्या बाबतीत बी असंच होईल. भले आता नाही होत पण काही दिवसांनी होईना, पण त्या गोष्टी तशाच घडतात. पहिले तरी बापाने केलं ना म्हणजे लेकाला फेडावं लागायचं. आता आपण एखादी चुकीचं काम केलं ना लगेच आपल्याला फेड आहे त्या गोष्टीची. त्याच्यामुळे आपण बी लोकांकडून अपेक्षा ठेवताना नीट राहिलं पाहिजे. आणि जायचंच असेल तुला तर जाऊ शकते, जातो. मला पण यायचंय. खरंच चुकलं माझं. मी नव्हतं तसं करायला पाहिजे आणि माहेराला पण नव्हतं निघून जायला. तुमचे आई वडील ते माझे आई वडील. ह्या गोष्टी तुला आधीच समजल्या असत्या तर नसतं जमलं. मला नाही वाहिली वगैरे राहायचं. आपण सगळे एकत्र राहू. चल.